नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण निहाय गुण विभागणी व प्रश्नपत्रिका आराखडा सविस्तरपणे पाहणार आहोत। आपण जर ऑनलाइन शिक्षक एएसबी हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज आपण गणित भाग 1 मधील प्रत्येक प्रकरणाला गुणांचे किती वेटेज आहे हे सविस्तरपणे पाहणार आहोत। आता या ठिकाणी पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। हे प्रकरण आहे विकल्पासहित 12 गुणांसाठी। दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे, विकल्पासहित 12 गुण आहेत। तिसरं प्रकरण आहे अंकगणित श्रेणी। हे प्रकरण आहे विकल्पासहित 8 गुणांसाठी। चौथे प्रकरण आहे अर्थ नियोजन। हे प्रकरण आहे विकल्पासहित 8 गुणांसाठी। पाचवं प्रकरण आहे संभाव्यता। हे प्रकरण आहे विकल्पासहित 8 गुणांसाठी। आणि सहावे प्रकरण आहे सांख्यिकी। हे प्रकरण आहे विकल्पासहित 12 गुणांसाठी। अशा पद्धतीने गणित भाग 1 चा पेपर हा एकूण विकल्पासहित 60 गुणांसाठी असेल। आता यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर प्रकरण 1 दोन चलातील रेषीय समीकरणे, प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे आणि सहावे प्रकरण सांख्यिकी ही 3 प्रकरणे अतिशय महत्त्वाची आहेत, कारण ही 3 प्रकरणे प्रत्येकी 12 गुणांसाठी आहेत। म्हणजेच या 3 प्रकरणांना आपण व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे। गणित भाग 1 प्रश्नपत्रिकेचा नवीन आराखडा। आपल्याला माहित आहे की शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून प्रश्नपत्रिकेचा आराखडा हा बदललेला आहे। आता या प्रश्नपत्रिकेत एकूण 5 प्रश्न असतील। प्रश्न पहिला हा याच्यामध्ये असणारे प्रश्न हे प्रत्येकी 1 गुणांसाठी असतील। प्रश्न क्रमांक 2 यामध्ये प्रत्येकी 2 गुणांसाठी प्रश्न असतील। प्रश्न क्रमांक 3 गुणांसाठी असेल। प्रश्न क्रमांक 4 यामध्ये प्रत्येकी 4 गुणांसाठी प्रश्न असेल आणि प्रश्न 5वा 3 गुणांसाठी असेल। आता प्रश्न पहिला ए बहुपर्यायी प्रश्न सोडवा 1 गुणांचे प्रश्न असतील। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि विकल्पासहित 4 गुण। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर म्हणजेच कॅपिटल ए, बी, सी आणि डी असे लिहिणे गरजेचे आहे। या ठिकाणी उत्तर लिहिणे अपेक्षित नाही। बहुपर्यायी प्रश्न यामध्ये उत्तर लिहिणे अपेक्षित नाही, फक्त आपणाला वर्णाक्षर म्हणजेच कॅपिटल ए, बी, सी व डी यापैकीच वर्णाक्षर आपल्याला लिहिणे गरजेचे आहे। आता याच्यातील बी 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा 1 गुणांचे प्रश्न असतील। 4 ही प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे। 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल, विकल्पासहित 4 गुण। आता हा एकूण प्रश्न पहिला 8 गुणांसाठी असेल। प्रश्न दुसरा ए 3 पैकी 2 कृती पूर्ण करा। या ठिकाणी 2 गुणांचे प्रश्न आहेत। आपल्याला 2 कृती पूर्ण करावयाच्या आहेत, म्हणजे 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल। विकल्पासहित 6 गुण असतील। आता या ठिकाणी कृती पूर्ण करीत असताना आपल्याला ज्या चौकट दिलेल्या असतात त्या चौकटी पुन्हा एकदा आपण काढून त्याच्यामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। बी 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा 2 गुणांचे प्रश्न असतील। 4 उपप्रश्नाचे एकूण 8 गुण झाले। विकल्पासहित 10 गुण असतील, म्हणजेच प्रश्न दुसरा हा 12 गुणांसाठी असेल। प्रश्न क्रमांक 3 ए 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा। प्रत्येकी 3 गुणांचे प्रश्न असतील। एकच प्रश्न सोडवायचा आहे। या ठिकाणी 3 गुण असतील, विकल्पासहित 6 गुण असतील। बी 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा 3 गुणांचे प्रश्न आहेत, 2 सोडवायचे आहेत, म्हणजे 6 गुणांसाठी हा प्रश्न असेल। विकल्पासहित 12 गुण असतील, म्हणजेच हा प्रश्न तिसरा 9 गुणांसाठी असेल। प्रश्न चौथा 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा 4 गुणांचे प्रश्न आहेत। आपल्याला 2 सोडवायचे आहेत। 8 गुणांसाठी हा प्रश्न असेल। विकल्पासहित 12 गुण आहेत। प्रश्न 5वा 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा 3 गुणांचे प्रश्न आहेत। 1 सोडवायचा आहे। 3 गुणांसाठी हा प्रश्न असेल आणि विकल्पासहित 6 गुण आहेत। गणित भाग 1 हा 40 गुणांचा पेपर असेल आणि विकल्पासहित 60 गुणांचा असेल। आता आपण
यामध्ये विचारलेले प्रश्न कशा स्वरूपाचे असतील ते पाहूया. प्रश्न पहिला, बहुपर्यायी प्रश्न सोडवा. आता या प्रश्नामध्ये विचारलेले प्रश्न हे ज्ञान व आकलन यावर आधारित आहे. प्रश्न दुसरा ए, हा प्रश्न कृतीवर आधारित आहे. हा प्रश्न अतिशय सोपा असून त्यात तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3 ए, हा कृतीवर आधारित 3 गुणांचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 3 बी, हा प्रत्येकी 3 गुणांचा प्रश्न असून तो ज्ञान, आकलन व उपयोजन यावर आधारित असेल. प्रश्न क्रमांक 4 हा प्रत्येकी 4 गुणांचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. यातील प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका बाहेरील असतील, म्हणजेच सिलेबसवर आधारित असतील, मात्र पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील प्रश्न हे विचारले जातील. आता प्रश्न 5 हा प्रत्येकी 3 गुणांचा, म्हणजे एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 3 गुणांचा हा प्रश्न आहे. यातील प्रश्न हे रचनात्मक स्वरूपाचे असतील. या प्रश्नाद्वारे तुमचे मत व्यक्त करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन यामध्ये केले जाईल. अशा पद्धतीने यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप असेल. आपण व्यवस्थित प्रश्नपत्रिकेनुसार अभ्यास करा.